डुकले हाणू लागले ना. आरेश गोरख, आरेश गुरुदेव. हा नवनाथांचा आदेश आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत निवृत्ती बाबा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राणे बोध गोरक्षाश केला गोरक्षवळला गहिणी प्रती गहिणी प्रसादे निवृत्तीदातार ज्ञानदेवा सार चोजविले. मग इथपर्यंत आलं ना हो प्रकरण. आणि मग पारेश्वराच्या मंदिरात घुसा. आज जा. काय शिवलिंग आहे. अरे बाप रे पवित्र. हा 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 हा. काय आनंद आहे माझ्या पारेश्वराचा. अहर हर नवद्यम धुर्जटे स्तोत्रम येतात. माझ्या अंगावर काटा यायला लागला बरं का. हा पठती परम भक्त्या शुद्ध चित्तपमान्य. मला दिसायला लागलं ते. सभवती शिवलोके रुद्रतुल्यस्तथात्र परिणाम प्रचुरतर धन आयु. ज्याला लेकर नाहीत पुत्रवान, ज्याला कोणी विचारित नाही कीर्तिमानश्च. काय वर्णन आहे बाबा. महेशांना परो देव. ऐका बरं ए काना उघडं ठेवा. माझ्या भोलेनाथासारखा देवच नाही. महेशांना परो देव महिम्नोना परास्तुती. ऐका बरं मी जे बोलतोय आता याच्यासारखं कीर्तनच नाही. जिथं माझ्या भगवान भोलेनाथाचं नाव तेच खरंय. बाकी काय सब झूठ है. जहां शिव नाही त्याच्यावरची ई काढा. शिव एक इलांटी काढा. काय होतो शब्द. शिवाची जर विलांटी काढली तर शव. शेव म्हणजे काय मावशी. शेव म्हणजे खायची शेव नाही आपली पिवळी बाजारातली नाही. शेव म्हणजे मड मृतदेह. आपल्यामधला राम निघून गेल्यानंतर बायको म्हणते ना माझं 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 मह घर मग हे लेकर महा नवरा. हा काय सांगू बापा. तुम्ही आले तर मला करमतच नाही. कुठं गेले तर लवकर या बरं. जेवायला या बरं. कुठं आहे बाबा. मरणाचे फोन करू करू बेजार करती. पण जीव निघून जाऊ द्या त्याचा. काही नाही. धनाने भूमौ पशवश्य गोष्टी भार्या गृहद्वारे. धन बँकेत राहतं. पशु गोठ्यात राहतात. ए बोल का गोठ्यात राहतात. हा सोनाजी आहे तू. सोन्यासारखं पोरग आहे. त्याचा मंडप आहे. टाळे वाजवा पोरा करता. त्याची साऊंड सिस्टीम आहे. बाबा तुला पारेश्वराचा लय आशीर्वाद रे सोनाजी. ते मगाशी आलं मला असं बिलगलं. बाबा मी सोनाजी आहे बरं. म्हटलं बाबा सोन्यासारखा आहे रे राजा सोनाजी. विठाला विठाला. मला सांगा बाबांनो. माणूस गेल्यानंतर धन बँकेत गुरढोर पशु काही खरं नाही बाबा वापर. म्हणून भजले ज्ञानी रे अज्ञानी. मावशी आहे का. 2 दिन की जिंदगानी व्यथा क्यों भटक रहा है. झूठी काया ठगनी माया बीच में क्यों पड़ा जगत में लटक रहा है. मला टाइमच नाही. मला घरचे लस काम आहेत. मी सप्त्यात येऊ शकत नाही. सायास करीत प्रपंच दिवसी. सायास करीत प्रपंच दिवसी. सायास करते प्रपंच दिवसी. सायास करीत प्रपंच दिवसी. सायास करीत प्रपंच दिवसी. सायास करीत प्रपंच दिवसी. सायास करते प्रपंच दिवसी.
उपवास करीशी प्रपंच दिननिशी संसार चांगला आवडीनं करतो आणि देवाच्या दरबारामध्ये यायला तुला वेळ नाही. म्हणून आजचा दिवस आहे महाशिवरात्र. दिवसभर माणसानं उपवास करावा. उपास नाही, उपवास. नाही तर मग सकाळपासून टुमणं लावते, मला उपास आहे, मला उपास आहे, मला काही बोलू नका बरं, मला उपास आहे आज. नवरा म्हणतो बाबा एवढी जर बेजार होती तर धरतेच का ज्याला. दर हप्त्याला बाजाराला जाते, 100 केळं मोजून आणते, आतला गाभा मी खाते, काताडे माताडे नवऱ्याला देते. लाजाळू ग लाजाळू बाई लाजाळू ग लाजाळू, किती लाज सांभाळू मी बाई मी लाजाळू ग लाजाळू. उपास धरती लाजाळू. काय करते? सकाळी 8 वाजता 2.5 किलो साबुदाण्याची खिचडी हाणते उपासावाली. 10 वाजता 2-4 डझन केळं कणाकण हाणते उपासावाली. मग 1 वाजता चांगल्या 2 किलो शेंगदाणे भाजून खाते. 3 वाजता चांगले 4-5 किलो रत्नाळे रताळ्याचा शिरा हाणते. पुन्हा 5 वाजता चांगलं भगुनं भर दूध पिते. पुन्हा 8 वाजता मग सफरचंद हान, द्राक्षे हान, चिकू तर कातड्या सगळ्यात आणते. ती महाशिवरात्र म्हणते बाई मी लय कटाळले ग आज, किती खाल्लं बाई तू, त्याच्यापेक्षा धरतीच कशाला. उपवास, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणं, उपाशी राहणं नाही बरं का. तुमच्या आतमध्ये माझ्या पारेश्वर भगवंताची मूर्ती उभी राहिली पाहिजे, त्याला म्हणायचं उपवास. मग दिवसा उपवास आणि रात्री हरिकथा जागरण करीती. आज कीर्तन 10:30 वाजेपर्यंत नसतं, रातभर असतं, आख्या रात भजन. ते इंदुरीकर सांगतात इंदुरीकर ओ भज आख्या रात भजन. 2-4 जण आख्या गावाला गदूर आणते. हा बरं भजन बी लय जाऊ खतरनाक हो बाबा. हो मी एका गावात आरत्या ऐकल्या, अरे बाप रे. सकाळी सकाळी रात्री कीर्तन केलं काकड्यावाल्यानं, अहो गजरच पुंडली का वर देव. अरे बापू म्हटलं का वर झालं, पुंडली कवर दे नाही पुंडली का वर देव. आणि काय माऊलीची आरती छान आहे. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची गेले, राम जनार्दनी चरणी मस्तक. त्यांना आरती भलत्याच पद्धतीनं म्हटली. परघट गुह्य भोळे इष्णू बरम्याचे चेले अन रामाच्या नावानं पुढं डोलत झाले. अरे बापरे, आख्या रात भजन. भजन थोडंच करा पण गोडच करा, हा थोडंच. म्हणून प्रेमाविन भजन नाकाविन मोती, आकाविन मोते वाजुनी काय, आकाविन मोते वाजुनी काय. प्रेमाविन भजन नाकाविन मोते, अर्थाविन पोते वाचुनी काय, अर्थाविन पोते वाचुनी. अहो ज्या भजनात प्रेम नाही काय अर्थ आहे. म्हणून थोडं करायचं. पण आज महाशिवरात्रीचं कीर्तन जरी लवकर संपलं तरी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. 5 जन्माचा उद्धार झाला. 5 वेळा म्हटलं, कारण हा षडाक्षरी मंत्र आहे, शिवपंचाक्षर मंत्र आहे नमः शिवाय. आणि ओम नमः शिवाय षडाक्षरी मंत्र आहे. तुम्ही आज ऐकलं असेल ना पहिल्या अध्यायात शिवलीला अमृताच्या. भद्रायू नावाचा राजा ओम नमः शिवाय नावाच्या मंत्रानं त्याची पापं जळून गेले. शिवलीला अमृताच्या 2ऱ्या अध्यायामध्ये महाशिवरात्रीचा दिवस पारदी माझ्या भगवान भोलेनाथाच्या विमानामध्ये बसून गेला मावशी. बरं, म्हणून पारेश्वराच्या मंदिरामध्ये जा. काय सुंदर आहे ते पारेश्वराचं अतिशय दिव्य ज्योतिर्लिंग. हां मी त्याला पिंड म्हणत नाही बरं का. हो मावशी आहे का,
ज्योतिर्लिंग, दिव्य ज्योतिर्लिंग. आणि त्या पारेश्वराच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर नुसतीच दर्शन घेऊन बाहेर पडायची गडबड नका करू. चला बाई मला स्वयंपाक करायचा घरी, मला जाऊ द्या बरं पटकन दर्शन. नाही 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 नाही, तिथं जरा चित जागेवर ठेवा. आणि पलीकडच्या कोपऱ्यात पहा मावशी, कासामध्ये एक माय आहे. ज्या महादेवाच्या मंदिरात आपली माय हजर आहे, पार्वती माता, त्या ठिकाणचा महिमा, जागृत महिमा असतो तो आपल्या पारेश्वराच्या इथं आहे. विठ्ठल विठ्ठल याला म्हणायचं शिव. आणि माय जिथं आहे त्या घराला सुद्धा घर पण आहे. म्हणून इथं जेवढ्या माझ्या माय मावल्या बसल्यात ना मावशी, मी तुमच्या लेकरासारखा आहे बरं का. हो लक्ष. फक्त आता जरा लेकरू जरा मोठं आहे, त्याला नेमकंच बाळसं चढलं आहे. हा माझा शब्द काळजीपूर्वक ऐका. जी माय आपल्या घरी स्वयंपाक करताना आणि तिच्या देवघरामध्ये अर्धी वाटी तांदूळ ठेवलेले आहेत आणि त्या तांदळात अन्नपूर्णा माता आहे, पळीवाली देवी. कोणाकोणाच्या घरात देवघरात ही अन्नपूर्णा आहे सांगा बरं, हातवर करा बरं. करा हातवर करा. जरा मागं पहा, बरेच हात खाली आहेत. उद्यापासून सकाळी, आता महाशिवरात्रीचं कीर्तन ऐकलंय, जर घरात अन्नपूर्णा नसेल, अन्नपूर्णा पळीवाली देवी, तर लगेच आंबडात जायचं. आंबडला तांबडातच आंबडात जायचं. हा, आणि ती अन्नपूर्णा घेऊन यायची. कारण तुमच्या देवघरात अन्नपूर्णा जर नसेल तर कार्यक्रम बिघडतो. तुम्ही म्हणाल कसं काय, इकडचे जास्त हुशार मंडळी. तुम्ही फक्त 10-15 दिवस आमच्या माय बहिणीला माहेरला जाऊ द्या, मग याची मजा येते. हे एकटंच घरी असते, चाबी दिलेली असते आणि बाईनं सगळं समजून सांगितलेलं असतं. इथं साखऱ्या, इथं पती, इथं भगुन, इथं आमक, इथं टमक. ती गेली तरी याला अंगार डबी, माचीस आणि लायटर सापडत नाही. ते तिला लगेच लायटर कुठं ढुलं, अहो पलीकडच्या त्या वरच्या शेल्फ्यावर आहे ना. तुम्हाला इतकं सांगून नाही कळलं, इतकं बिघडतंय. आणि आमची मैनाक्षी जर माय बहीण राहिली ना माहेरी, अहो हा पठ्ठ्या काय करतो माहिती आहे का बाबा, एकदा एका भगुन्यात जर चहा केला ते तसंच टाकतं बेसिंगमध्ये, धुत नाही, दुसरं भगुनं काढतं चहाला. ती येईपर्यंत आखे भांडे भरून ठेवतंय. किती बिघडतो का रे ग. काही काहीच्या घरात तर आकट्या पडतात, कुतरडे कशा आकट्या करतात, झाडूनही काढत नाही. म्हणजे आमची माय बहीण ही खरी लक्ष्मी आणि ही खरी अन्नपूर्णा आहे. ही घरात आहे म्हणूनच घराला परिपूर्णता आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून शिव सांगतो बरं का. म्हणून घरामध्ये स्वयंपाक करताना मंत्र म्हणून स्वयंपाक करा. सकाळी उठल्याबरोबर तुम्ही पहिलं तुळशीच्या इंद्रावनाजवळ जायचं. त्याला वृंदावन म्हणतात, पण आता आपल्या गावरान भाषेत सांगतो समजून. वृंदावनाजवळ जायचं आणि दोन्ही हात जोडायचे. जी बाई सकाळी उठल्याबरोबर तुळशी वृंदावनाच्या जवळ जाते तिच्या कुखाला डागच लागत नाही, म्हणजे मालकाचं आयुष्य वाढतं बरं का. लक्ष्मीनं वृंदावनावर जायचं आणि लक्ष्मणानं इकडे येड्या बाबळीत पडायचं. ए लक्ष्मणा हो, तुम्ही सुद्धा चांगलं काम करायचं, नाही तर मी कोणाला काय समजतो, तुला काय समजतं ढेकळं. दारू मुकावे मान, दारूने आबरू जाय छे, दारू बहुत दुर्गंध, दारूने धक्को खाए छे, कहे दास कर करी आखिर नरको में जाए छे, दारू गांजा मत पियो यारो अकल गुंग हो जाती है, अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मक्खी आती है. तुम्हीही चांगलं वागायचं. याला म्हणायचं शिव. लय अवघडात नाही घुसत, नाही तर मग लय अवघड आहे. म्हणून सकाळी तुळशीच्या जवळ जा. एक मंत्र आहे मावशी तुळशीचा. तुलसी श्री सखे शिवे पापहारिणी पुण्यदे नमस्ते नारदनुते नमो नारायण प्रिये. खाली वाकून नमस्कार करा. पण बाबा आम्हाला तुमच्यासारखा मंत्र नाही म्हणता येत, मग आपल्या गावरान भाषेत म्हणा. पडपडकुडी, तुळशी पुडी, तुळस माय, अन्नू सय्या, भेट द्या सद्गुरू राया, एवढं म्हटलं तरी जमतं. बाबा ते बी येत नाही आम्हाला.
मोबाईल मधले गाणे बिने सांगा. माय तू नुसतं दर्शन घे, काही म्हणू नको. मनातल्या मनात एवढंच म्हण, तुळशी माय माझ्या घरामध्ये आनंदी आनंद सुख समाधान राहू दे. एवढं जरी म्हटलं तरी कृपा होते बरं का हो मंडळी, ऐका. आणि मग नंतर झाडझूड करायची, सडा टाकायचा दारामध्ये. उठोनी पहाटे विठ्ठल पहा उभा विटे, चरण तयाचे गोमटे अमृतदृष्टी अवलोका. सडा रांगोळ्या, प्रसन्न वातावरण. आपल्या मी सांगतो तुम्हाला हे महाशिवरात्रीचं महात्म्य. आणि मग सकाळी सकाळी आमच्या काकड आरतीवाल्याचे कानावर शब्द येतात. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटे उभे जोडून हात, शोकसनकाधिक नारद तुंबर भक्तांच्या गोटी, कव्वाडा आडोनी पाहता ती जगजेडे. सुरवरांची विमाने गगनी दाटली सकळ, दाटली सकळ. रघुमाबाई मध्ये वेगी उडवा, रंभाधिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कंद. पंचप्राण घेऊन देवश्री आहे ते, भावे ओवाळते राही रघुमाई. आनंदावतार घेते भक्ताकारणे, कनवाळू कनवाळू संयोगाचा भक्त नामा उभा कीर्तने. पाठीमागे डोळे पाठीमागे डोळे. आणि मग स्नान करा. पण पहिल्यांदा उठल्याबरोबर आपल्या हाताकडे बघा. एक मंत्र आहे, असे हात चोळायचे, तोंडावून फिरवायचे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमुले सरस्वती, करमध्ये तो गोविंद प्रभाते करदर्शनम. जमिनीवर पाय ठेवताना तिचं दर्शन घ्या. माय चुकलं आपलं माग पर. समुद्र वसने देवी पर्वताने विभूषिते, विष्णुपत्नीं नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. मग आंघोळ करतानाचा मंत्र आहे. गंगा सिंधू सरस्वती जमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रावी द्रवती महासुर नदी ख्याता जया गंडकी पूर्णापूर्ण जलय समुद्र सहितम कुर्वन्तु मे मंगलम. मग देवपूजा करतानाचा मंत्र. नाही तर लय गडबडीत तुम्ही इकडची हरिपाठ म्हणता म्हणता तुळशी हार गळा का पितांबर ठेवला का, सुंदर ते धान उभे विटेवरी उकळला का. तुळशी हार गळा कासे पितांबर पाणी आणतांबर, कासे पितांबर पाणी आणतांबर. त्याच्यातच बरं पोथ्या वाचणारे बी लय डेंजर आहेत काही काही. त्याला चहा प्यायचा असेल तर त्याच्यातच उभी घालतोय. अहो अहो वहिनी भगुन्यामध्ये वता पाणी, चहा पत्ती आणि दूध मिसळून वाचका असे द्यावे. बोला पुंडली काहोर देव जमल का असा खेळ. अहो खेळ जमल का. नाही नाही गेला गेला जन्म वाया असं होईल. म्हणून महाशिवरात्री. त्यानंतर पूजा करतानाचे मंत्र आहेत, जेवतानाचे मंत्र आहेत. यज्ञशिष्टासेन संतो मुच्यंते सर्व किलबिषय भुंजते ते तुघम पापाय पचंत्यात्मकारणात. रात्री झोपेपर्यंत मंत्र आहेत ते आज महाशिवरात्रीचे म्हटले पाहिजे. आणि तुमचे सगळे मोबाईल लॉक झालेले आहेत सध्या. लॉक आज महाशिवरात्रीच्या दिवशीच लॉक काढावं लागतं. ते कधी कधी ते पिक्चरमध्ये पाहता ना तुम्ही की ते भयानक असं ते तपश्चर्या विपश्चर्या करतोय. हा मुझे खजाना चाहिए, कहाँ मिलेगा कब मिलेगा. मग तो महात्मा सांगतो की अभी वो अमावस का दिन आएगा, चंद्रमा ऐसा ऊपर आएगा, ग्रहों की दशा ऐसी होगी, फिर ऐसा करना पड़ेगा, पारेश्वर भगवान का नाम लेना पड़ेगा, फिर त्रिशूल के ऊपर चंद्र का किरण पड़ेगा, उसके बाद खजाना खुल जाएगा. अच्छा बंदुका बिंदुका पिस्तुल बिस्तुल ते पाहता तुम्ही. तसं शास्त्र आहे ते. आज महाशिवरात्रीचं पान कसे हसायला लागलेत त्याला. तरी तुम्हाला मी तो डायलॉग नाही सांगितला. निमडा डोजरा केल मी मिन बहाते जरत्रान माहिष्मतिर ब्रिमडा. आहू टाकून करता काय कमाल. अहो लय अवघड ना. आणि तुम्हाला खरं सांगू का, सगळ्यात मोठा मंत्र जो आहे ना बाबा, तुम्ही हसत जा. अहो काही काही तर मग असे आलो मी माझ्याकडे पाहिनच सुद्धा असे भिडे ना. अहो मी त्याला हात नाही नाही ते पाहायला तयार नाही. एखादा घास उगल का काय.
पण काही काही माझ्या जवळ आले, सोनाजी तू आलता, हा एकदम हसत आला, बाबा बाबा आले, बाबा आले, हा अशा बिलगून पडले काही जण मला. जे खुश राहतात, प्रसन्न राहतात, तिथं लक्ष्मी आहे मावशी, बरं का. काही काही म्हाताऱ्या तर एवढ्या खऊट आहेत ना, अवाय तिकडे पण एवढं आळण्याची काही गरज आहे का? अहो लेकरं भेटतात ना त्याला. प्रेमानं तुम्ही जेवढं गोड राहाल, आणि सगळ्यात महत्त्वाचं माझा आजचा मंत्र ध्यानात ठेवा, उद्यापासून आरशासमोर उभं राहून निदान 2 मिनिट का होईना पण हसा. पण सगळ्यात महत्त्वाची सूचना, घरच्या लोकांना सांगून हसा, हो ना. नाही तर उद्या सकाळी मी सांगितलं म्हणून एखादी म्हातारी राहायची आरशाच्या पुढं आखं घर आथरून पांघरून कोण बाहेर. अहो मी हसायचं सांगितलं, एक म्हातारी रातच्या 2:30 वाजता उठली, म्हणे बाई बाई बाबांना हसायचं सांगितलं ना, हसायचंच राहिलं ना. इतक्या जोरात हसली म्हातारी, आखं घर बाहेर. ते म्हणले आमच्या म्हातारीला भूत लागलं. म्हणजे इतकं नका हसू, जरा चांगलं हसा आणि चांगले दिसा, याला म्हणायचं शिव. हे मी जेवढं सांगतो तेवढं शिव आहे बरं का. आता ते भोळा चक्रवर्ती त्याचे पाय ते लय लंब आहे आणखी, ती गाडी मग लगे आंबडलं न्यावं लागेल पुढं. बरं आज फक्त शिवच ध्यानात ठेवा, इतकं सोपं. म्हणून लक्षात ठेवा, जे प्रसन्न राहतात आनंदी राहतात. म्हणून आज मी तुमचे लॉक उघडे करून देणारे मंत्राचे, ते मंत्र माझ्या माईचे जे काचात आहे ना, अन्नपूर्णा माता, पार्वती माता. म्हणून स्वयंपाक करताना, उंडा तिंबताना, भाजीला फोडणी देताना ओम नमः शिवाय, ओम पारेश्वराय नमः, रामकृष्ण हरी किंवा श्री स्वामी समर्थ. निशंक होई रे मना, निर्भय होई मना, प्रचंड स्वामी बळपाठीसी नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मर्तृगामी. बरं का यूट्यूबला, अशक्य ही शक्य करतील स्वामी. काय गोडे हो, जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय. काही जणी माझ्यासोबत म्हणायला लागल्यात बरं का, स्वामींच्या भक्त आहेत. जिथे आंबडला स्वामींचं फार सुंदर मंदिर आहे, मी तिथं, आमचे शिष्य आहेत शिवाजीराव चोथे, इकडे जालन्याचे आमचे अर्जुनभाऊ खोतकर आहेत, आमचे खास प्रिय हृदयस्थ शिष्य. मी ते आमचे हे माऊली महाराज आहेत तुमचे शेवग्याचे, टाळी वाजवा एकदा आमच्या माऊली करता या क्षीरसागर बुवा. एकदा मला त्या स्वामीच्या मंदिरात नेलं आणि तिथं गेल्यावर माझ्या अंगावर काटाच उभं राहिलो ना माऊली. आणि तिथं माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडले, जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ती माय, आज्ञे विना काळ नाने त्याला, परलोकी ना भीती तयाला. अरे उगा भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा तू श्रद्धे सहित, कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त. आठव कितींदा दिली त्यांनी साथ, नको डगमगो स्वामी देतील हात. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंचप्राणामृतात. घे तीर्थ हे आठवी रे प्रचिती, न सोडिती तया जया, स्वामी घेती हाती. अशक्य ही शक्य करतील स्वामी. इमानदारीनं म्हणून पा मावशी, नाही जर तुमचं काम झालं ना, आपलं नाव फिरून ठेवायचं. ही माझी पांढरी गाडी इथं उभी, कीर्तन संपलं, फक्त तिला हात नाकार झटू नका. मोबाईलची बॅटरी लावा, तिथं लाईट नाही. पलीकडच्या काचातून फक्त असं दाबून बघा, समोरचं सीट स्वामी समर्थांचाच फोटो आणि स्वामींचंच आसन मी ठेवलंय. मी मनात विचार केला होता, न सोडिती तया जया स्वामी घेती हाती. हे जर खरं असेल तर मला स्वामी असा चमत्कार दाखवतील. ते जे गुरुमाऊली आहेत ना अण्णासाहेब मोरे दिंडोरीचे, ते मला लांबून दिसतील. 2 दिवसामध्ये आमचे शिष्य आहेत, मंत्री होते महाराष्ट्राचे, नावच सांगतो, आमचे आमदार बबनराव भाऊ लोणीकर, त्यांचा मला फोन आला, परतूरला 1 लाख लोकांमध्ये तुमचं 4 वाजता आशीर्वचन आहे. माझा कार्यक्रम होता आष्टीला, संध्याकाळी 7चा टाईम. म्हटलं भाऊ मेळ जमत नाही. म्हटलं कार्यक्रम काय? ते म्हणले दिंडोरीचे गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे येणार आहेत. माझ्या छातीतच धस झालं. म्हटलं मी 2 दिवसापूर्वी स्वामींना म्हटलं की मला गुरुमाऊली दिसले पाहिजे, आणि एका मंत्र्यानं फोन केला 1 लाख लोक पुढं.
मग पुढच्या कीर्तनाला उशीर होईल ना, त्या लोकांचा मला फोन आला, आज आमच्या गावात कार्यक्रम आहे, 7चं कीर्तन 9वर ढकललं, म्हणजे 2 तास मला वेळ मिळाला. अरे बाप. मी म्हटलं स्वामी बस. आणि मला असे चमत्कार घडलेत ना, तुम्हाला काय सांगावं. मी माझ्या गाडीमध्ये डाव सीट जे, तुम्ही ते पिक्चर पाहिला असं ना, देऊळ बंद मराठी पिक्चर यूट्यूबला पहा, चांगला देवाचा आहे. स्वामी त्याच्या गाडीत बसतात, ते त्यालाच दिसतात, कोणालाच दिसत नाहीत. त्याचा ॲक्सिडेंट होऊ देत नाहीत, त्याच्याकडून परिक्रमा करून घेतात. तसं त्या गाडीमध्ये मी स्वामींचं केलं. हा मंत्र जर स्वयंपाक करताना म्हटला, मावशी तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होणार. मग काही माणसं म्हणतात का आम्ही लयच करतो ना देवाचं, पण देव काही आमचा मेळच लागू दे ना. अरे पट्ट्या, तू या बँकेत बॅलन्सच नाही ना, मोबाईलमध्ये तू या रिचार्जच नाही ना राजा. नाही आम्ही लय बटणं दाबा लागलो बुवा, फोनच. अरे रिचार्ज कर ना. नाही बुवा रिचार्ज, अरे पण बॅटरी डाऊन आहे. त्याला बॅटरी लागते, रिचार्ज बी लागतो, मोबाईल बी चांगला लागतो, आणि ज्याला लावायचा आहे त्याचा बी मोबाईल ओके लागतो. नाही तर ते तुरीच्या पाट्याला मोबाईल इरीच्या काठावर कसा मेळ जमल. आपले कामं होत नाहीत म्हणजे आपलं प्रारब्ध शिल्लक आहे. आपण जसं जसं भगवंताचं पारेश्वराचं करू ना मावशी, तसं तसं ते कमी होतं. आणि मग एक दिवस अरे रावणासारख्याला आत्मलिंग काढून दिलं. असा कसा बाई, असा कसा माझा भोळा शंकर, रावणासी आत्मलिंग दिले काढून. अरे माझा भगवंत कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी. अरे काय ताकद. माझ्या ज्ञानोबा रायाच्या पाठीवर मांडे भाजले, माझ्या तुकोबा रायाच्या पंक्तीला बाप जेवला आपला विटेवरचा मालक. माझ्या जनीच्या सोबत गौरेजले मावशी काय सांगाव. सजन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे. उच्च नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनी. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराची मागी विणी शेले. कबीराची मागी. नवऱ्यानं विष दिलं मीराबाईला, पण राणाने विष दिया मानो अमृत पिया. मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पांडेवार. उचनीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देख. हे असं देवाचं मी म्हणायला लागलो ना, काही जण असं करायला लागलेत, काही जण असं करायला लागलेत. तो डायलॉग माहिती का पोरं तुम्हाला, आ गए मेरे मौत का तमाशा देखणे. कसे टवकारले पहा ना, कसे टवकारले. त्याला तेच लागतंय. आता तराट झालो या आणि तुझ्या घरात आलो या, कशाला मरायला. दिल चीर के देख तेरा नाम होगा. चिरा बरं त्याचा दिल काय निघतं त्याच्यात. दुनियाला फक्त वरचं वरचं पाहिजे निवृत्ती बाबा, हा ओरिजिनल नाही पाहिजे. बरं अब मुझे लटका देंगे, जबान ऐसी बाहर आएगी, ए मेरा भाई मुझे नीचे उतार लेगा, तुम सब घर जाओगे, खाना खाओगे, सो जाओगे. ए तुम्हारी बुज़दिली ना मर्दानगी इस देश का तमाशा इसी खामोशी से देखेगी. कुछ नहीं कहना मुझे तुम्हें, कुछ नहीं. ए बिच्छू जैसा पड़ोसी मुल्क हमारा, वो अपने देश में सुई बनाना नहीं जानता, वो हमारे देश को तोड़ने का सपना देखता है. वो सपना इसलिए देख सकता है कि ये मुर्दों का देश है. वतन के लिए कोई किसी के दिल में हमदर्दी नहीं. मैं हिंदू, मैं मुसलमान, मैं फलाना, मैं गिनका. अरे एक लाठी को तो कोई भी तोड़ सकता है, लाठी के भारे को तोड़ना मुश्किल है. इसलिए एक बनो, नेक बनो, माझ्या जिजाऊ साहेबाचा लेक बनो. याला म्हणायचं शिव. आणि मग स्वयंपाक करताना हे म्हणा, तुमच्या स्वयंपाकात मीठ कमी जरी पडलं ना मावशी तरी खमंग होईल बरं का बाबा. नाही तर उंडा तिमता तिमता काय करते माहितीये का. उंडा तिमता तिमता कुठे गेला असन माय, कवा येईल माय, आणि कधी गिळील माय, असा विचार केल्यामुळं ते संस्कार उंड्यात घुसतात. त्या उंड्याच्या चपात्या आणि हे जेव्हा खातं बाहेरून आलं टनाटन उड्या जाणतो. मी काय करू, मरणाची भांडणं घरात. आपल्या अन्नात दोष आहे म्हणजे स्वयंपाक घरात. त्याच्याकरता आपल्या पारेश्वराच्या जवळची आपली माय अन्नपूर्णा देवी
पार्वती माता अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देहि च पार्वती माता मे पार्वती देवी पिता देवो महेश्वर बांधवाशो भक्ताश्य स्वदेशो भुवनत्रयम. 11च्या पुढं कसा काटा चाललाय मलाही समजून. दोन टाईम गेला बाबा. हो नाही तर मग काय सांगावं, याचाच मेळ लागत नाही लोकायला. पण आम्हाला किती देवा याचाच मेळ लागन. गोदाम भरलेलं आहे ना. पण काही काही लोक आज 10:30 संप. अरे एक हाटेलीत गेलं आडमुठ आणि वेटरला दटवलं. मग मुकाट्या घ्यावा ना. तो मला गरम क्या आहे. वेटर म्हणला साहेब भजे आहेत. मग बठाणवाले घ्यावा ना भजे त्यानं. तो म्हणला उससे भी गरम क्या आहे. तो म्हणला आता उससे भी गरम समोसा आहे. घ्यावा ना समोसा. हा मला उससे भी गरम क्या आहे. मग वेटरची सटकली. तो म्हणला आता उससे भी गरम फक्त भट्टीत यूज तुझी. हे एवढं डेंजर होतं. यानं सांगितलं 1 प्लेट इस तू लाव. पण हे जेवढं आडमुठ त्याच्यापेक्षा ते डबल आडमुठ. त्यानं 1 प्लेट भर इस तू आणला त्याच्या पुढे ठेवला. तेव्हा यानं खिशातून सिगरेट काढून त्याच्यावर पेटवलं. तर वेटरच्या कानातून धुपट निघलं. तो म्हणला साहेब आता कोळशेस कशाला होता, दात घासायला घेऊन ना घरी. असे काही आडमुठ असतात. तर तुम्ही इथं देवाच्या दारात आलात बाबा. मी जरा गमतीनं बोललो, मजाक ना. आपलं राग मानू नका बरं. तुम्ही आपले आहेत आणि तुम्हाला खसकिलच पाहिजे ना. तुम्ही काय साधे आहेत का. पण तुम्ही माझे आहात. त्याच्यामुळं पारेश्वराचा आशीर्वाद तुम्हाला देण्याचा मला अधिकार आहे बाबा. अन्नपूर्णेची मूर्ती अर्ध्या वाटी तांदळामध्ये ठेवा. आपल्या घरामध्ये घरच मंदिर झालं पाहिजे. पारेश्वराला नेहमी या. आणि दर महाशिवरात्रीला बाबा कीर्तन चुकवायचं नाही. नाही तर कटकन फोन करसान बंद. हो मी त्याला आकडा सांगितला. ते म्हणले बापू नको रे. आता बाहेर आम्हाला जेवढं म्हटलं तेवढं देतात. पण इथं देवाचं ठिकाण आहे ना. पण याचा अर्थ तुम्ही फुकट नका गोळसून घेऊ आम्हाला. आलं याचा पट्यात घ्या गोळसून. नाही 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 ते बरोबर करा. तुका म्हणे कसं जसं होईन तसं. आता खूप आनंद वाटला मला तुमच्या जीवनामध्ये, आनंदामध्ये, तुमच्या सर्व परिवारामध्ये माझ्या पारेश्वर भगवंताचा, अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद राहो. एकदा आपण मोठ्या प्रेमानं भजन करणार आहोत. दोन्ही हात वर करा. मी जसे हात करील तशी टाळे वाजवायची. हा टाळ मृदंग सध्या वाजवू नका. हा एक एक हा शिव 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 शिव. जोरात माझ्या पारेश्वराची कृपा तुमच्यावर होते. हा 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 हा. विठोबा रखुमाई गोपाल कुमाई जय जय गोपाल कुमाई जय 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 गोपाल कुमाई जय जय गोपाल कुमाई.